नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या आपलं माणूस निखिल या चॅनलवर. तर जगभरात पूर्ण देशात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे गावातील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथील देखील रामनवमीचा उत्सव श्री राम जन्मोत्सव अगदी मोठ्या शाही थाटात साजरा झाला सालादप्रमाणे. मंडळी मुख्य म्हणजे काय माहिती आहे, संपूर्ण गावातील महिला एकत्र येतात महाप्रसादाची तयारीसाठी. त्याचप्रमाणे पुरुष मंडळीसुद्धा येतात, महाप्रसाद बनवतात. जवळजवळ 5 ते 6 हजारहून अधिक भाविकांसाठी हा महाप्रसाद असतो. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात हा महाप्रसाद 30 चुलींवर केला जातो. किती मोठी गोष्ट आहे ना मंडळी. अहो, देवाची पालखी, लाठीकाठीचे खेळ, वातावरण कसं विलक्षणीय, अद्भुत आणि नयनरम्य होतं. जास्त काही सांगणार नाही, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अभिप्राय मात्र नक्कीच द्यायला विसरू नका. चला तर मंडळी, आता तुम्ही पाहत आहात सुंदर अशी कमानी आहे आणि विद्युत रोषणाई अप्रतिम आणि एक नंबर. आता आपण जाऊया पुढे. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आणि येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. चला तर. खरं तर जवळजवळ 10 ते 12 दिवस हा होणारा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो हनुमान जयंतीपर्यंत. आणि इकडे त्यांची गर्दी असते, कारण हीच एक संधी असते जत्रे दिवशी अर्थांजन करण्याचे. तुम्ही पाहतात बाहेरील परिसर पूर्ण गजबजलेला आहे, पूर्ण विद्युत रोषणाई आहेच. आणि भाविक देखील पालखी पाहण्यासाठी, पालखीभोवती फिरण्यासाठी मंदिराच्या सभोवताली ज्यावेळी पालखी फिरते त्यावेळी तो एक सुंदर असं आनंद घेण्यासाठी आणि देवासोबत फिरण्यासाठी पालखीसोबत भाविक येतात. मंदिराच्या बाहेरील आवारात आता आपण प्रवेश केला आहे आणि जसं की सांगितल्याप्रमाणे ही दुकानं, छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. खेळण्यांचे म्हणा, खाजा म्हणा, चकली म्हणा, गरमागरम भजी, वडापाव, अशा बऱ्याच गोष्टींचे स्टॉल्स लागलेले असतात. आता आपण हळूहळू आतमध्ये जाऊया. तुम्ही पाहत आहात मंदिराच्या परिसरात प्रचंड भाविकांची गर्दी आहे. आणि आता पालखी आता पुन्हा एकदा बाहेर येणार आहे फेरी मारण्यासाठी. खरंच खूपच भाग्य मानावं लागेल की हा सुंदर असा सोहळा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो आहे मंडळी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावचे ग्रामदैवत इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे रामेश्वर रामनवमी सोहळा 2026. आणि कुठे आले किती बायको बिल्ला आणून देव
बाबा हिरवे पाल नाही हिरवे तर चलवणार आता बघ आता बघ विठ्ठल तू आला आलाय मला भेटण्याला विठ्ठल तू आला आलाय मला भेटण्याला मला भेटण्याला आलाय मला भेटण्याला विठ्ठल तू आला आलाय मला भेटण्याला तुळशी माळ घालून गळाय गणेशाय दुःख तिमिर आटून येताय तूच किरण आशाय तूच रंभ यश कीर्तीचा जीवनी गणेशाय दुःख तिमिर दाटून येताय
तूच किरण आशा तूच मूर्त मांगल्याचे जपावे पुरे तूच मूर्त मांगल्याचे जपावे उरे सगुण रूप दावी देवा एकदा तरी हे सगुण रूप दावी देवा एकदा तरी मंडळी, तुम्ही पाहत आहात पालखी मंदिराभोवती फिरत असताना संपूर्ण भाविक, जेवढी जनता, जेवढी रयत जमलेली असताना तेवढी सगळी पालखीभोवती फिरते. आणि खरं सांगू ना, एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते देवासोबत, देवाची पालखी निघताना, पालखीसोबत जाताना. आणि याची प्रचिती तुम्ही जर पुढच्या वर्षी नक्की आला तर तुम्हाला याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. मंडळी, लाठीकाठी, दांडपट्टा चालवणे असे बरेच मर्दानी खेळाचे प्रकार येथे केले जातात आणि प्रत्येकाला ती सादर करण्याची परवानगी असते. तुम्ही देखील पाहत आहात असं एक अद्भुत आणि विलक्षणीय असा सुंदर असा सोहळा जो की मोठ्या राजशाही थाटात पार पडतो आहे आमच्या आचरे गावात. रामनवमी उत्सव 2026. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे.
घाडीचे कार्यकर्ते आणि घाडीचे पत्रकार आमच्या आचऱ्याचे पुत्र उदय बापाडे. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही जो भाग पाहिला तो भाग होता म्हणजेच पालखीचा, भाविकांचा जो जल्लोष आहे, भाविकांची जी गर्दी आहे आणि मंदिर परिसरापासून म्हणजे बाहेरील आवारापासून त्या आतील आवारापर्यंत तुम्ही पाहिलात. आणि आता तुम्ही पाहताय ही काही जेवणाची पंगत नाही मंडळी, उद्याच्या होणाऱ्या महाप्रसादाची जी तयारी आहे ना, त्या तयारीसाठी एवढ्या सगळ्या महिला जमलेल्या आहेत. म्हणजेच आचरे गावच्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक वाडीतून महिला आलेल्या आहेत आणि उद्याच्या असणाऱ्या महाप्रसादासाठीची जी व्यवस्था आहे त्यासाठी मदतीला तयारीला आलेल्या आहेत. ही सुंदर ना, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मंडळी. आता इथे आमच्या आचरा हिरलेवाडीतील सर्व पुरुष मंडळी जमलेली आहेत. तसेच पुढे भंडारवाडी, पारवाडी, गाऊडवाडी, जेवढ्या आमच्या आचऱ्या गावात ज्या ज्या वाड्या आहेत प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ आपापली म्हणजेच म्हणतात ना, आपापली जी 100% सेवा आहे देवासाठी ती येथे येऊन अर्पित करतो. प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी येऊन येथे म्हणजे चूल मांडलेली आहे आणि प्रत्येक वाडीवाईज टोपं आलेली आहेत. म्हणजे जो जो पदार्थ करायचा आहे त्या पदार्थाची प्रत्येक वाडीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तशी ती तयारी आहे. तर म्हणजेच अर्थातच उद्याच्या महाप्रसादाला कुठल्याही प्रकारची कमी पडत नाही. जवळजवळ 5 ते 6 हजाराहून अधिक भाविक भक्त येऊन महाप्रसाद ग्रहण करतात. जास्तच म्हणावं लागेल मंडळी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आता हे बघा चूल मांडलेले आहे तुम्ही पाहताय आणि सर्व भांडी आल्यानंतर धुवून वगैरे पण घेतलेली आहेत, तुम्ही पुढच्या व्हिडिओत पाहालच. तर ही प्रत्येक वाडीतील प्रत्येक ग्रामस्थाची असलेली धावपळ आहे आपल्या देवाच्या सेवेसाठी. मंडळी, हा मानाचा नारळ आहे. जिथे जी मेन चूल आहे देवाची मंदिराची, तर तिथे हा नारळ दिला जातो आणि त्यानंतर वित्सव पेटवला जातो, गाऱ्हाणे घातले जाते आणि मग ज्या चुली मांडलेल्या आहेत तिथे जाऊन तो वित्सव तिकडे पुन्हा लावला जातो आणि त्यानंतर महाप्रसाद बनवायला सुरुवात होते. आता तुम्ही पाहत आहे गाऱ्हाणे आहे. गाऱ्हाणे झाल्यानंतर मग वित्सव पेटवला जातो आणि त्यानंतर मग प्रत्येक ग्रामस्थ तयारीला लागतात महाप्रसादाच्या.
तर जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की सर्व महिला आलेल्या आहेत प्रत्येक वाडीतून. तर हे आता तुम्ही पाहत आहे, आता त्यांना दिलेले साहित्य आहे. कोणी बटाटे कापत आहे, कोणी खोबरं किसत आहे. मंडळ एकंदरीत प्रत्येक ग्रामस्थ हा म्हणतात ना बिझी झालेला आहे उद्याच्या महाप्रसादासाठी. याला म्हणतात एकीचे बळ. आणि ते पाहताय तुम्ही इकडे नारळ फोडले जात आहेत. अर्थातच खोबरं आहे, खोबरं किसण्याचं सेशनसुद्धा पुढे आहे बरं का. आणि तिथे नारळ फोडले जात आहे आणि पुढे हे नारळ जाऊन ते किसले जातील. तुम्ही पाहाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाबू पडीची होय होय. तुम्ही पाहत आहात आता सर्व महिला खोबरं देखील किसत आहेत. म्हणजेच एकाच वेळी बऱ्याच प्रकारची जी कामं आहेत महाप्रसादाची जी वाटून दिलेली आहेत प्रत्येक ठिकाणी. तर मंडळी तुम्हाला वारंवार सांगत आहे, हे आता आमच्या समस्त हिरलेवाडीतील महिला मंडळ आहे, गावडवाडीतील महिला मंडळ आहे, भंडारवाडीतील महिला मंडळ आहे, पिरावाडीतून देखील आहेत. त्याचप्रमाणे जेवढ्या वाड्या आहेत तिथून सर्व महिला आलेल्या आहेत मंडळी देवाच्या सेवेसाठी. तुम्हाला वारंवार सांगतो आहे मंडळी, माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढे जा. म्हणजेच पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दिसतील. मजेत एकदम पाणी खालचं
मंडळी, चुलीवर जेवण करणे हे खूपच मोठी गोष्ट आहे. तिथं असं नाही आहे. आणि 600-500 माणसांचं नाही, तब्बल 5 ते 6 हजाराहून अधिक माणसांचं, अधिक भक्तांचं हा महाप्रसाद आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुमची कमेंट करा, अभिप्राय करा आणि शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. हाय